रासायनिक ताडीचा काळा धंदा उघड. एफडीएने तातडीने चौकशी करावी, नागरिकांची मागणी. नमस्कार, आपण पाहता जनतेचा आवाज. महाराष्ट्रात भेसळखोरांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाचे नवे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी धडक कारवाईचा सपाटा लावला असताना जुन्नर तालुक्यातील मड परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार येथे रसायनांच्या साह्याने बनवण्यात येणारी कथित ताडी अनेक तरुणांना विकली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. या व्यवसायातून संबंधितांनी कोट्यवधी रुपयांची संपत्ती उभी केल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. विशेष म्हणजे शरीरासाठी घातक ठरू शकणाऱ्या रसायनांचा वापर करून ही ताडी कशी तयार केली जाते याचा कथित व्हिडिओ जनतेचा आवाज या न्यूज चॅनेलच्या हाती लागला असल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी काही प्रमाणात कारवाई केली असली तरी ती अपुरी असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांनी आता अन्न औषध प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित नमुने तपासावेत, दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना कायद्याचा कडक धाक दाखवावा अशी मागणी केली जात आहे. मड परिसरात हा कथित रासायनिक ताडीचा व्यवसाय नेमका किती मोठा आहे, त्यामागे कोणाचा हात आहे आणि संबंधित यंत्रणा यावर कारवाई का करत नाही याकडे आता संपूर्ण जुन्नर तालुक्याचे लक्ष लागले आहे. कॅमेरासह नयन डुमरे, जनतेचा आवाज.